हो त्याच्यावर आठवलं कमेंट आल्यात सगळ्या आधार सांगितले गायला चमकीला झाल्यात. चमक्या लावलं सोपं पर्याय कोणालाच माहित नाही परंतु फेरेन लावलं की. नमस्कार सिविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज जरा माईकचा प्रॉब्लेम आहे, आवाज ऍडजस्ट करून घ्या. बर ह्यावेळी किती गाय आणल्यात? काही ह्यावेळी 60 आणल्या होत्या आणि आटीच्या आटी एकापेक्षा एक मोठ्या आहेत. नाही गाय सगळ्या म्हणजे मोठ्या बारीक असं बारीक म्हणजे ऍक्च्युली बारीक म्हणजे 25 लिटरच्या पुढची. बरं, आता नवीन सबस्क्रायबरचं म्हणणं आहे की तुमचा ऍड्रेस माहित नाही, प्रॉपर ऍड्रेस सांगा. आमचा प्रॉपर ऍड्रेस आहे बघा. जर कोरेगाववरून यायचं म्हटलं तर 8 किलोमीटर आहे आंबवडे. सातारावरून यायचं म्हणलं तर 20 किलोमीटर आहे. आमचं गाव आहे आंबवडे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आंबवडे 2 आहे तिथे, एक संमत वाघोली आणि आमचं साळुंकी. संमत कोरेगाव पासून 8 किलोमीटर किनी आंबोडे. किनी आंबवडे. आणि बरोबर आंबोड्याच्या कमानीला आला की कमानीच्या अपोजिट साईडला कोणता आहे? माझं नाव सांगितलं घेते कोण. बरं ठीक आहे. तुमचा मोबाईल नंबर? माझा नंबर आहे 74 20 99 21 47. अल्टरनेटिव्ह 98 90 49 28 43. डिस्प्लेला शो करून द्या. पण ह्यावेळी काय रेंज पासून काय रेंज पर्यंत काय आहेत? तुम्हाला सांगा तसं 1,12,000 पासून ते 1,40,000 पर्यंत काय आहे. म्हणजे ह्यावेळी फक्त मार्केटला चालण्यासारख्या चालल्यात. आता मार्केटला चालण्यासारखं नाही काय. ऍक्च्युली आता कसं झालंय की बँगलोरचा तर रेट आहे 40-42 रुपये. आता पंजाबचा रेट आहे 47 रुपये. कुठंच रेट कमी नाही, फक्त महाराष्ट्र सोडला तर. त्यामुळे महाराष्ट्रानंच काय चूक केली काय कळना. बाहेरची गाय इथं आणून विकणं म्हणजे एवढं मोठी कसरत झाली ना की बाहेर. आणि काय होतंय, इथली काही 30 लिटर दूध देत नाही 100%. म्हणायचं आहे फक्त 30 लिटर काय. इथली काही लोकांची 30 लिटर दूध नाही करू शकत. आणि आपण त्या गाय आणि ज्यांनी देत असेल ते ब्रीडिंग वर काम केलेल्यांचीच देणार. कॉमन गाय ही 30 लिटर दूध करते. आणि आपली चांगली ब्रीडची काही करवणार नाही. आणि ज्यांची करते ती इतकी किंमत सांगते किती घ्यायला परवडते. आणि दुधाच्या दराचं कधी कधी असं वाटतं ना की पंजाब बँगलोर वरून दर जर आठवड्याला 100-150 गाय येत असतील तर आपल्याकडे दुधाचा रेट असंच चालणार. 47 रुपये पाहिजे. बँगलोर मध्ये 42 रुपये असून अजून प्लस 5 रुपये प्लस व्हायचे. आणि आपल्याकडे मायनसचा हिशोब चालू. आपल्याकडे कुठे काय घेणार कुठे विकणार. ती म्हणते आमच्याकडे काय तुमच्यापेक्षा जास्त. आम्ही तिथे घेतलं काय तिथंच व्यापारी आम्हाला 5,000 रुपये 10,000 रुपये मागायचे. पण काय म्हणतो लाईन खराब होऊ नये, लाईन चालू राहावी म्हणून हे व्यापार चालू आहे आता. कारण काय होतं पुढे रिझल्ट निघला पाहिजे. आणि मागची पण व्हिडिओ बनवायला जमलं नाही आपल्याला. मागच्या व्हिडिओ आता काय एवढा फास्ट आता पण 7 गाय विकलेल्या 6-7 गाय. काय होतं माणसांचा विश्वास तेवढाच आहे. आपण गायला गाय रिप्लेस करून देते. किती जणांच्या गाय बदलून दिल्या. मी पण एक माणूस आहे, किती समजून किती घेणार माणसाला. जेवढं जमतंय तेवढं करताय. हा आता काय नाही आमचं कस्टमर बी आले ते तुम्हाला गायची व्हिडिओ काढून सांगून तुम्हाला सांगते कसं आहे काय त्याला गाय किती दिल्या चालतात कशा काय सांगितलं. आता तुम्हाला सांगतो या. बरं ही गाय सरासरी तुम्हाला गायची टेंटेटिव्ह किंमत सांगत नाही मी, कारण कसं होतं प्रत्येकानं घरात काय गाय दिलेल्या आहे त्या बऱ्यापैकी. 1,12,000 पासून ते 1,40,000 पर्यंतच्या गाय आहेत आता प्रेझेंट कंडिशनला विकलेल्या. आणि सरासरी कमीत कमी दूध म्हणायला गेलं तर 25 लिटर, जास्तीत जास्त दूध येणार 32-34 लिटर ह्या लॉटच्या गायांचं. बरं, प्रत्येक गायची आम्हाला माहिती द्या. ही गाय दाताव किती आहे? दाताला दुसऱ्या त्याची गाय दाताला पूर्ण झाले. काय ऍक्च्युली काय आहे, जर बँगलोरमध्ये सिस्टम काय माहितीये का, 6 दात असली तर 6 दात नाही तर ती कडदात म्हणतो. पण ती कडदाताला मी काय ती दात पूर्णच म्हणतो माझी शिवणार काय बघा. कसला आत्ताच बेस्ट आहे. 15 दिवसाचं टायमिंग असणार आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे मोठी पण नाही छोटी पण नाही, व्यवस्थित गाय. दुधाची काय 28 लिटर दूध दिली. 25 तर कुठं गेलंच नाही. कसं 28 दिली 28 द्यायलाच पाहिजे ना. नाही, समजा शेतकऱ्यांनी 2 लिटर कमी जास्त सांगितलं, आपलं 25 तर कुठे गेलं म्हणतो कमी नाही जास्त दिलं पाहिजे. अगदीच तुमच्या हिशोबाने चाललं तर 25 लिटर आता 1,12,000 रुपये दिली. हाय लोकांची तरी काही ह्या किमतीला म्हणायचं 25 नाही याचं 25 आहेत ते. हा का हे नॅशनल सिमेंटची काय हे अजून बॅलन्स आहे. टॉप क्वालिटी आपण जे म्हणतो ना, ज्याला जर्सी पाहिजे, जर्सीच्या पुढचं अपडेटेड वर्जन हे दगडच. त्याला 5-5.5 फॅट लागते, 6 लागते, दूध बी येते 30-30 लिटर. त्याच्या नका काळा सर काय हा प्रकार नाही कसला. म्हणजे ज्याला जर्सी म्हणायची, जर्सी सांभाळायची, ज्याला दुधाची फॅट लागत नाही त्यासाठी काय आहे त्यांचं नॅशनल सिमेंट म्हणजे हे बँगलोरचं ओरिजिनल दगड रफंटन. बरं, किती दुखते की आता ते सेकंड टाइमला खाली होणार म्हणते ते. आपण एक सेकंड टाइमच म्हणायचं, सेकंड टाइमला खाली टाइम. आणि ही जी काय 30ची अपेक्षा 30 दिलेलं आहे, अपेक्षा नाही. 30 लिटर दिलंय. कसं होतं तुमची कपॅसिटी तुमची गाय ठरवते दूध किती द्यायचे. तुमचे योग्य जर न्यूट्रिशन व्हॅल्यू असेल तर तुमची काय करणार. हे जो बघा की त्या माणका टाका त्याला नसायचं हे काय चांगले
हिची अपेक्षित किंमत हे तुम्हाला सांगतो 1,35,000 रुपये. 30 लिटर दूध दिली गाई. बरं हे ही पण 30 लिटर दूध दिली. ही दिली आता मी दिलेली. मग काय याची किंमत नको विचारायला. नाही मग काय तर मला सांगतो 30 लिटर दूध दिली. कायची कास काय जबरदस्त पडेल. ऑर्डर बिडर टकाटक बीसीएस स्कोर बघा आता बीसीएस सब कुठं गायची स्किन गाय काय पण म्हणा ते बँगलोरची गाय दूध देत नाही तितकंच काय बँगलोरची गाय रफ अँड टफ कुठेही दूध देते असं नाही. बँगलोरच्या शिवाय नाही पण बँगलोरच्या ठीक आहे. आपण म्हणतो मार्केट लोकलला पडलंय काय झालंय तरी बी आज बी गाय विकतात. कारण की माणसाला चांगल्या गायला माहिती की चांगल्या गायला चांगलीच किंमत द्यायला लागते 100%. काय सेटअप दूध करणार किती गाय बघितलं आतापर्यंत आपण कितनंच जाते किती ते 40 देते 35 देते. मला काल फोन आलाय मी एक गाय दिली होती पहिल्यावर कालवड आहे वडवाई शायरची ही होती शॉर्टगनची. फर्स्ट टाइमचं कालवड आता 7 दिवस आहे गायला आता 30 लिटर दूध चालू. अजून काय पाहिजे आता ऍब्रिओ करून पोटात हे ती येणार ती म्हणणार मग 35 तर इथं ऑलरेडी आम्ही लॉन्च केले जाते ती 35 देते ते पहिल्या त्याला. पण गायची तुमची क्वालिटी काय म्हणजे कसं समजा ती गाय समजा आता एबीएस ग्रुपचे समजून झालं एक पटो समजा तर या गायला कसं तुम्ही जर तुमचं जर समजा त्या क्वालिटीचं असेल त्या लेवलचं असेल तर तुमचे काय दूध नाही करणार नाही तर ही 15 लिटर करायचं नाही. काय दूध करत नाही. जरा वाऱ्याचं जरा जास्त आहे त्यामुळे जरा आवाज खरखरत असेल तर तेवढं सांभाळून घ्या. बरं ही गायचं काय किती दुखतेची फर्स्ट टाइम मध्ये पहिल्यावर 4 दात मारी ह्या तर दुसऱ्या तिसऱ्या दुखत्यापेक्षा तर ह्या गाय मोठ्या आहेत. पहिले आता बाकी नाही नाही त्यांच्यापेक्षा तर ह्या मोठ्या त्या दात किती म्हणला दात 4 दात 4 दात म्हणजे 3च दात आहेत तसं आपण म्हणतो 4 आलेत हो अजून पूर्ण नाहीत 4 बी पूर्ण आहेत 2 तोडले जातात. यांची कॅपॅसिटी मिल्किंग ऍव्हरेज पकडायला गेलं तर 25+ राहते सरासरी ब्रीड आहे ना. फर्स्ट टाइमला जर 25+ दिलं तर पोटात 35 लिटरची गाय दूध नाही एवढी गाय तयार केल्या होती सरासरी ज्या ताकदीनं तयार केली त्याच्यामुळे तिनं 25 एक द्यायलाच पाहिजे. आपण कुठे जास्त म्हटलं यांना 25च हे जास्त म्हणतच नाही. बरं ही आता ही डब्ल्यूएसी म्हणजे का किती कालवडे रेकॉर्ड सहित ही विथ रेकॉर्ड विथ पेडिग्री दात दात 2 दात. आता ही गाय मला सांगा मार्केटला काय होत अशी गाय तयार करा तुम्ही कालवड तयार करता त्या पैशात तयार होतात का माणसाला आज दर पडला असं वाटतं. हिची दर काय दिला 1,35,000 बाबा फुकटच की काय बनवल्याने ज्यांनी बनवली की नाही 2 दात त्यांनाच ह्या गायींच्या किंमती माहिती. कारण तुम्ही घरी एवढ्या गाय एवढ्या तयार करताना काय त्रास होतो. नव्या जनरेशनचं सारडाचं 6046 टॅग 5 रुपयात आहे. ब्रीड का क्वालिटी आहे फर्स्ट टाइमला 40 लिटर पिक करायचं टाकलं येईल पहिल्या गायचा स्किन बघा ना हिची क्वालिटी आहे ना असे ऑर्डर इथं बघताना क्वालिटी सरासरी जेवढं आपल्याला मोकळं लागतंय ना केव्हा ऑर्डर नाही आणि जिथं घट्ट लागतंय घट्ट मोकळी जागा स्किन पातळ येते ना सॉफ्ट एकदम सॉफ्ट ठीक आहे तेवढंच ब्रीडचं असते लक्षात ठेवायला. जेवढी रॅश स्किन येते ना तेवढं द्यायला ब्रीड कमी येते. म्हणजे आमचा अनुभव आमच्या बघण्यात 4 दात वासरू आहे दात पण ही पण दुसरी खात्यात देऊन टाकली. ठीक आहे दिलंय दुसरी खात्यात तुम्हाला किंमत माहिती त्यांच्या काय असतील ते मला माहितीत पण एक अंदाज 1 कळायला लाखाच्या आजूबाजू दिलंय. लय स्वस्त झाले त्या म्हणजे आम्ही घेतल्या हिशोबात 1 लाखाच्या आजूबाजू नाही म्हणून सगळं 1,60-70च्या हिशोबाच्या मध्ये दिलंय. कारण काय होतं ती गाय नाही मला येत बी नाही ना आम्हाला भेटत बी नाही. एक चुकून आली होती परत आपल्याला बी भेटत नाही. आली होती फक्त जवळ मला गाय बघायची म्हणून गेली. काय किती लॉन्च होती तर मला माहिती आहे. फर्स्ट टाइमला जर ताकदीने सांभाळणार होता फर्स्ट टाइमला 35-40 लॉन्च होणार कालवडे. ह्यांचं काही नाही ह्यांना आपण यार कोण घेणार आपल्याला तयार तर होते यांचे हो सांगायचं झालं की वडवाई शायरच्या सिमेंटचे हे जे एक मिनिट पेडिग्री बी आहे वडवाई शायर मॅग्नेटची ही लेटेस्ट जनरेशन आहे पहिल्या त्यामुळे कासाविसीचं काय नाही अजून मला वाटतं एक 15 दिवस का महिना घेणार आहे 1 महिना 10 दिवस कायला बसा येत नाही एवढं म्हणजे आणि यांचं क्वालिटीचा विषय नाही. यांच्या ऑर्डर कॉम्पॅक्ट येते माझ्याकडे आहे ना असं वाटलंच नाही येताना की ती येईल पण नॉर्मल डिलिव्हरी झाली पण आणि तिनं दूध बी दिलं. अजून येते ना बेसिक 28 त्यांना बेसिक आहे तेवढं तर ते आरामात दिलं तिनं. आता ठीक आहे त्याला एवढं सांगितलंय की जर या गेला तर 30 लिटर दूध नाही दिलं पहिलं येताना कोण आता करणार नाही तर 30 लिटर दूध नाही दिलं तर मला माघार दे म्हणलं मी गाय घेतो मला माहिती किती माहिती काढायला. हे
ही दुसऱ्या हाताला दाताला शिल्लक आहे, कडतात बरोबर नाही अजून. पहिल्या तर 28 लिटर रेकॉर्ड आहे, साईज बघायची थोडी. साईज लाईन फुल हाईट, फुल ब्रीड, टक्केवारी एक नंबर क्वालिटी. हे पण दिली दोस्ती खातीर. आमचं जुनं कस्टमर होतं, म्हणजे कसं आम्हाला चांगलं काय देतो काय म्हणत नाही ते शब्द. तर एकदा जर ऑनलाईन व्यवहार करत असला माझ्यावर, त्याला कधीच मी पैसे जास्त घेत नाही त्यावरून. 1,35,000 रुपये देऊन टाकले. कालवडी टॉप क्वालिटी. फर्स्ट टाइमला 30 लिटर काढायची पहिल्या तरात. साईज बघायची. दोन दात मी 4-6 बोट अजून वाढायची ताकद ठेवते. एवढा होणार की एवढा हाईट होणार. 4-6 बोट तर वाढणारच. अगदी नाही म्हणतोय का आहे का? दोन दात. बरं मला तर दात इकडे आल्यापासून कळायला लागल्यात. हे पण डेन्मार्क सिमेंटच आहे. पण कसं होतं, आपण एवढे ओरिजिनल गाय विकतोय, माणसाला कधी व्हॅल्यू कळती ज्याच्या घरात 30 लिटरची गाय, त्याला 30 लिटरची किंमत माहिती असते की काय, आणि त्याला माहिती आहे 30 लिटर दूध काढायसाठी काय काय करायला लागते. त्याच्या घरी 40 लिटरची गाय, त्याला 40 लिटरची नक्की व्हॅल्यू माहिती आहे. जर तुमच्या घरी 40 लिटरची गाय आहे ना, तर मी तुमच्या घरी तुम्हाला द्या, तुम्ही 6 लाख रुपये दिलं ते ती. समजा तुमच्या घरी 35-40 लिटर दूध देणारी गाय आहे, बी प्रॅक्टिकल तुम्ही काय हिशोबाने द्याला मला. पहिली गोष्ट सध्याच्या काळात तर देणार नाही, द्यायची झाली तरी 2च्या आसपास किंवा 2च्या आली होती. म्हटली गाय आम्हाला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, 30 लिटर देणारे, 35 लिटर देणारे, असं या पैशाने आपण विकतोय. ती म्हटली जरा ठीक आहे, काय रेट बी चांगले, सगळं चांगले. पण म्हटलं तुमच्या घरी जर 40 लिटर गाय असली तर मला बी द्या. म्हटलं मी पण एक विकतोय. जर 40 लिटरवाली गाय 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपयाला भेटत नाही, हे डोक्यात हिशोब काढून टाका. जर कोणाची असली तर माझा नंबर सगळीकडे शो आहे, मला फोन करा, मी डायरेक्ट घेतो, मला काही अडचण नाही. आणि तीच गाय आपण ऑनलाईन एखाद्या शेतकऱ्याला सांगले आणि मी गॅरंटी देतो, ही गाय घेऊन जावा 40 लिटर दूध देईल. इतकं प्रॅक्टिकल शब्द आहे का. आता तुषार भाऊ आहे, त्यांना आमच्याकडचे किती गाय गेल्या त्यांना विचारा. आपलं नाव? तुषार पवार, बिचुकली. बरं, आपण किती गाय घेतली त्यांच्याकडनं आजपर्यंत? एक 8 गाय घेतली. 8. पण किती वर्ष झालं आपला दूध उद्योग किंवा दूध व्यवसाय चालू आहे? आता 2 वर्ष झालं. तसा जो नाही, परंतु 2 वर्ष झालं चांगलं. हे 2 वर्ष झालं आपण गाय सुरुवात केली घ्यायला. हो. मग विकासकडनं पहिल्या गाय कधी घेतल्यात? पहिल्या गाय म्हणजे आम्ही दुसरीकडून घेतलेल्या. त्या काय आम्हाला एवढ्या म्हणजे हे नाही झालं, म्हणजे पसंत नाही पडल्या. परत आम्ही त्या त्यांचा रिझल्ट चांगला नव्हता, रिझल्ट नाही चांगला, म्हणून परत आम्ही त्या रिप्लेस करत करत ह्यांच्याकडून गाय घेत घेतली. पण ह्यांच्याकडनं घेतल्यावर काय फरक वाटला? ह्यांच्या गायीत त्या गायीत भरपूर फरक होतो. तरी म्हणजे जसा की फरक म्हणजे नक्की काय फरक काय होतो? ब्रीड मध्ये फरक आहे. अतिशय चांगलं ब्रीड म्हणजे देते. आणि शेतकऱ्याचा महत्वाचा प्रश्न, दुधात फरक होता का? हा, दूध 100%. म्हणजे शेतकरी दूध बघूनच गाय घेतो. गॅरंटी आपल्याला दिली, दूध जेवढं दिली तेवढं परफेक्टच निघणार. म्हणजे असं काय त्याच्या आसपास निघतंच. निघतं काय विषय नाही. म्हणजे काय इथं काय म्हणजे असं की काहीतरी ओव्हर सांगून वगैरे असं काय नाही. तरी आपल्याकडे ह्यांनी दिलेल्या किती लिटर पर्यंत गाय गेल्यात? आपल्याकडे आता जवळजवळ 15 लिटर पासून 20 लिटरच्या आसपास गेले. दिवसात सांगत जायचं. इथं एका टायमिंगचं का दिवसाचं? दिवसाचं 30-35 पासून तसं 40 लिटर पर्यंत त्यांनी गाय दिले. आणि त्यांच्याकडनं घेतलेली सगळ्यात कमी दूध दिलेली गाय? एक 15 लिटर. एका टायमिंग नाही, दिवसाची? 30 लिटरच्या आसपास दिवसाचं. कारण मित्रांनो, आमच्या साईडला भागात आहे ना, शक्यतो एका टायमिंगचं दूध सांगितलं जातं. आमच्याकडे कधीच 2 टायमिंगचं दूध सांगितलं जात नाही. अजून सांगायचा, मी नुसती त्यांना काही विकलं नाही. मला सांगा, तुम्हाला येणारा प्रत्येक प्रॉब्लेम, तुम्हाला किती गोष्टी दूध धंद्यातल्या माहित नव्हत्या त्या माहित करून दिल्या. सगळं त्यांनी गाय दिल्यापासून गाय सेट होतपर्यंत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन पूर्ण केलं सगळं. पण कसं होतं, मी सगळ्यांना नाही करू शकत, आवर्जून फोन करू शकत. ज्याचा फोन मला येतो त्याला मी सांगतोय, मला बाबा हे झालंय. तशा भावांचा फोन आला मला की असं झालंय, मी लगेच सांगतो हे टाका ती टाका. पण तुमच्या गायच्या दुधाला तुमच्या कॉस्टिंग मध्ये किती फरक आला? नाही, काय एवढं म्हणावं असं काय फरक नाही. म्हणजे कॉस्टिंग मध्ये, म्हणजे जी कॉस्ट लोकल गायींच्या किमती काय होत्या आणि ह्यांच्याकडच्या, असं दोन्हीच्या कॉस्टिंग मध्ये काय फरक आला? किंवा दुसऱ्याकडनं घेतल्या त्या किमतीत आणि ह्यांच्या किमतीत असं काय नाही, तिथंच पडल्या. आम्ही मग घेतलेल्या बेंगलोरच्या होत्या त्या गाय, आणि ह्यांनी दिलेल्या त्या किमतीमध्ये काय फरक नाही. म्हणजे तरी 5-10 हजार जास्त होत्या का कमी होत्या ह्यांच्या? उलट कमीच होतं ह्यांच्या. आणि दूध बी ह्यांच्याच गायींनी जास्त दिलं. गायीची क्वालिटी पण चांगली आहे. नाही, मी काय म्हणतो, आपला विषय काय आहे की म्हणायचं 40 लिटर. आजपर्यंत तुषार भाऊ तुमच्या पोटात 40 लिटर दूध देणार गाय किती होत्या? नाही, आता आपण दिले प्रत्येक गाय त्यांची 40 लिटरची विचारा त्यांना. आता दूध गाभण काय आहे, एक गाय दूध गाभण दिली, आता किती लिटर चालू आहे ती? हो, आता दूध गाभण आहे ती 12 लिटर दूध चालू आहे. 12 ते 13 लिटर, म्हणजे 24 लिटर. 24 ते 26 लिटर चालू आहे. गाय 4 महिन्याची प्रेग्नंट गाय आहे. 4 महिन्याची प्रेग्नंट.
गायचा म्हणजे आता सारडाचा लॉट नाही. जे फर्स्ट टाइमचा रेकॉर्ड आहे 50 लिटर. आणि ती गाय त्यांना ज्या दिलं ना ते आता नाही, त्यांचा रिझल्ट येणार ना तो त्यांना काय नाही की दूध कुठं नाही देते. आणि त्यांना अपेक्षित तुम्हाला सांगा, आपण तो व्हिडिओ बनवला होता की त्यांना काय किंमत गाय दिला मला सांगा. म्हणजे ह्यांच्याकडे जे सारडाचा लॉट तुम्ही घेतला सगळा अक्काच तुम्ही घेतला, त्यात काय वाद नाही. पट्टी त्यामुळे तुमच्या लक्षात येत नसेल, पण एक सगळ्यात कमी किमतीची गाय कितीला होती, सगळ्यात जास्त किमतीची गाय कितीला होती? सगळ्यात कमी 60,000पासून 1,60,000 पर्यंत आम्ही त्या रेंजमध्ये. आणि त्या सगळ्या गाय दूध गाभून होत्या, मोकळ्या होत्या? दूध गाभण झालं. आणि आताच्या सगळ्या गाय आहेत त्यांचं काय रिझल्ट? आता कसे दूध आहे ती प्रत्येकाचे? जे 60,000ला घेतली तिचं काय दूध आहे? 60,000 घेतली तिचं पण दूध चांगलं आहे, म्हणजे एक 12, 13, 14 लिटर दूध आहे एका टायमिंगचं मित्रांनो? हो, एका नाही 2 टायमिंग. 2 टायमिंगचं तिचं 14 लिटर. 1,60,000 पर्यंत घेतले. त्यांचं दूध म्हणजे त्या ब्रीडवर आहे, त्याचं दूध 24, 25, 26 लिटर दूध आहे गाभण का असताना पण. हा, गाभण असताना. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे गेल्यानंतर काही 24-25 देणार, हे तर आठवताना 24-25 देतात. फरक तेवढाच आहे. मी अजून बी सांगतो माणसांना की काय होतं, सेम दिसणारी गाय हीच गाय, सेम दिसणारी गाय लोकल तर असते तर ही क्वालिटी नाही दाखवू शकत माणसाला. ती कळायचं कधी. पण लोणीची गाय मी आणली आणि इथं दिली तर ती गाय नाही ना परफॉर्मन्स करत तेवढा. गाय दिसायला का दिसती पण ती परफॉर्मन्स नाही तेवढा देऊ शकत. माझ्याकडे ह्या इथे काढलेल्या गायींचा व्हिडिओ आहे. आपण एकदा जेव्हा तुमच्याकडे जर तुमची अनुमती असेल तर तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या गोट्या येऊन एकदा चेक करू की दोन्हीत फरक काय होता, की इथे कशा होत्या तुमच्याकडे कशा आहेत, आणि खरंच तुम्ही सांगताय तसं काय आहे का हे म्हणजे कॅमेरा पुढे आपल्याला बघता येईल जर तुम्हाला हरकत नसेल तर. चालेल तेव्हा ठीक आहे. आणि दुसरा विषय असा आहे की कसं होतं, तर त्यांना समजा गाय आपण विकतोय, नंतर अगदी बायपास असो, इस्ट असो, टॉक्झिन मॅनर असो, काय 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 नाही ते सगळं जे त्यांना नॉलेज होतं, पण त्यांच्या नॉलेजमध्ये अजून काय थोडंसं इन्क्रीज झालं तर माणूस काय करतो, स्टेबल चालतो. काय होतं आपल्याला 1-2 गोष्टी जरा एक्स्ट्रा आलेल्या असते त्या, कारण काय होतं आपल्याकडे 100 गाय येत असते, 100 गाय जात असते, त्यामुळे रोज नवीन नवीन नॉलेज घेणं होत असतं. आपण माणसाला सांगतो की बाबा हे करा. आता आपल्याकडे एवढा काही आजार नाही पडत, माणसाकडे काही नेली आजार पडते, त्याचं कारण काय नक्की लक्ष 100 वेळा सांगितलं असेल की काही आजारी पडलं तर 2 इकोटा 2 MP7 ऑक्सिचार गोळ्या तर तुमची काही आजारी पडत नाही, पण जर तुम्ही लक्ष देत नाही. हो, त्याच्यावर आठवलं कमेंट आल्यात सगळ्या आजार सांगितले, गायला चामखिळा झाल्यात. चमक्या लावलं सोपं पर्याय कोणालाच माहित नाही, परंतु फेरीला लावायला गेलं कारण लावलीने चामखिळा जातात, लक्षात ठेवा. म्हणजे तुझ्या टायटलला टाकू सांगतो हे अगदी चमक्यानं जर भरली असली तर घे जाते, कोण गोष्टी ओपन करत नाही. काय होतं सगळ्याच गोष्टी असतात त्या कोण सांगतो कोण नाही सांगत, पण जाऊ शेतकऱ्याचा फायदा होईल. बऱ्याच गोष्टी अशा असतात आमच्याकडे डाऊनफॉल का होत नाही, ऑफिट का जात नाही, प्रत्येक माणूस येतोय म्हणजे सारखं 5 मिनिटाला तर उठावतोय तरी गाय उठून खाते ते. आता उठवल्यात तरी बघा चालूच आहे. काय आजार आहे काय बरं नाही आजार पडला आम्ही काय त्याचं याच्यात आहे काय नसते वेगळं. तुम्ही गाय फक्त आता समजा आता थोडंसं पोटभर आलंय, आवाज येतोय का नाही, म्हणजे गॅस नाही, ऍसिडोसिस तयार नाही झालं, काय प्रॉब्लेम नाही, तर थोडंसं वाटलं पोटावर आलं की तुम्ही पाहताना तुम्ही काय तुम्हाला 100 रुपयाची गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही आता 1,000 रुपये डॉक्टरला परत मग गॅस तयार होणार, परत फुगवणार, परत वेळ टाकून काढा. आणि बाहेरनं गाय आणली त्यामुळे काळजी वेगळी, काळजी केल्यानंतर आणखीन तोट होतात. तुम्हाला हे बी सांगतो, सारखं टेम्परेचर चेक करणं, सारखं हे काय नाही, नॉर्मल राहण नॉर्मल असतात, वेगळं काय नसते. म्हणजे कूल राहून विचार करा, शांत राहा. आता आमच्या तर दादा 20 लाखाची काय इकडे तिकडे फिरत असते, काय मी काय लय पैसेवाला आहे की म्हणून नाही, मला माहिती कुठल्या गायला काय द्यायचे, तुम्ही ती द्या. नुसती विनाकारण काळजी करून काय, म्हणजे अभ्यास विनाकारण काळजी करून तर मला सांगा, टेन्शन घेऊन टेन्शन कमी होतं का? कधी नाही, वाढतं. त्यामुळे घेऊ नका, निवांत राहा, काय नसते. गायची डिलिव्हरी झाली तर गाय वासरू ओढून काढण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जेवढं वासरू तुम्ही ओढून काढणार तेवढी वार अडकायचा आपण तुमचा 100%. जेवढी नॅचरल डिलिव्हरी होईल तेवढं होण्याचा प्रयत्न करून घ्या. तेवढ्या बाबतीत मी सांगू शकतो, माझ्या गोट्यात 5 वर्ष चाललंय, 5 वर्षात एकही कालवड किंवा गाई वडली नाही. ऍडव्हान्टेज असं आहे की तुमची समजा काय डिलिव्हरी होत असेल, माणसं पाय बाहेर आले की माणूस पोहोचतो ते डिलिव्हरी झाली, अरे लय चुकीचं समाज आहे. तुझी तिला डिलिव्हरी होते, आमचा डिलिव्हरीचा कप्पाच वेगळा आहे. डिलिव्हरीला आली की 15 दिवस आधी त्यात टाकले की लोडच घ्यायचा नाही. समजा कधी काय अडली, पाय बरा फिरलाय, काय 2-3 तास देत असेल तरच तिला काय प्रयत्न, पण वेळ चालली काय झालं, आली की लगेच मोकळी करा रे, मोकळी करा. आणि गाय काय करते, लगेच दूध काढायला पाहिजे, ते एकदम चुकीचं. मी तर गाय आज दिली तर उद्या बी धाड ट्रान्सफर होऊन देत नाही, कारण काय कॅल्शियम डायरेक्ट लॉस करते ना गाय. तेवढंच काढा जेवढं वासराला पाजू शकता, बाकी काय गरज नाही. 3 लिटर काढा, जवळ बिल पडेल तेव्हा सगळं क्लीन मारा. म्हणजे ह्या गोष्टी कितीतरी अशा गोष्टी आहेत, काय कोणाला किती सांगणार आपण. हे व्हिडिओ असंच लांब आज माणूस म्हणते फिडिंग वरती व्हिडिओ बनवा, काय फिडिंग, किती प्रकारचं. प्रत्येक गाय वेगळी, प्रत्येकाकडे चारा वेगळा, फीड कसं सांगायचं, हे मोठा प्रश्न नाही का. बेसिक की ज्याचा मुरघास आहे त्याला मुरघास वापरा, मुरघास म्हणजे टॉक्झिन मॅनर वापरत आपलं. आणि ज्याच्या दुधावल्या गाय सोपी तरी सांगतोय तुम्हाला, परत ह्या कोणी सांगत नाही, सोपी तरी सांगतोय. अगदी तुषार भाऊंना बी सांगितलंय.
टॉक्झिन बाइंडर जर तुमचा मुलगाच असला तर ऍसिडोसिसचं प्रमाण तयार होतंय. टॉक्झिन बाइंडर पाहिजे. 10 ग्रॅम वापरा, काय अडचण नाही. भले महिन्याचं 10 दिवस वापरा, जे परत नसेल त्याने. ईस्ट कल्चर वापरा, पचन करते. टॉक्झिन बाइंडर आहे ना खूप स्वस्त आहे, माणसांना वाटतं. आणि एक ऐकून तरी घ्या, गोविंदवाले आहेत ना फुकट देतात. ज्यांनी कुठे गोविंदला दूध आहे ना त्यांनी तर सांगतो फक्त गोविंद मध्ये सांगा फुकट भेटतं, पण वापरत नाही ते. पाजलं पाहिजे, टाकलं पाहिजे. इथं माणसानं सकाळी जर काही आजारी पडलं संध्याकाळी बघा जातात, कशी काय दूध देईल मला सांगा बरं. त्यांच्या बाहेरनं काय आलं, आमच्याकडे कशा दूध देते, आम्ही काय वेगळं करतो काय याला, वेगळे काय नसते. आणि माणसं काळजी पण घेत नाही. एकदा दार काढली गेले की विषय संपला, गोट्यात काय हे काय नाही. भेटली आणि विकासकडून काय नेली म्हणून तेवढं दूध दिलं असं नसतं. तुम्ही तुम्हाला काळजी बी घ्यायला लागणार ना. एक माणूस म्हणून मी तुम्हाला जेवढं सहकार्य करा तेवढं करतोच. राहिला विषय तुमचं जी बायपास लिस्ट असेल आणि किंवा जर काही डिलिव्हरी झाली असेल त्याला सोडा तुम्ही वापरा ना, कशाला तुम्हाला त्रास होणार आहे. मुरघासवाल्याने तर सोडा कंपल्सरी वापरायलाच लागतो. हे माणसं वापरत नाहीत, काय करत नाहीत. आणि 100 प्रकारचे आपण औषध सांगणार, औषध कशासाठी सांगतो की गाय आजारी पडू नये. आजपर्यंत दूध वाढवायला काय बनलं नाही माझ्या हिशोबाने. गाय हेल्दी ठेवायला, व्यवस्थित ठेवायला बनलं आणि जर गाय हेल्दी असेल तर तुमचं काय असेल ते माणसं दूध वाढवा. काय दूध वाढवा काय नसतंय, दूध वाढवाय कधी. बरं आता एक माझ्या बेसिसवरती मी सांगतो की तुझ्या बाबा आतापर्यंत तुम्हाला काय दिला, इतरांनी बी दिला आणि मी बी दिला. आमच्या गायांमध्ये काय फरक वाटला आणि दारामध्ये बी काय बी फ्रेंड सांगायचं जे आहे ते. दरामध्ये पण फरक आहे आणि गाई पण टॉपचे, म्हणजे क्वालिटी म्हणजे एक नंबर सगळ्या ब्रीडच्या गाई. पण मी आज पण बँगलोर का जातो, कोणच जात नाही मला का जातो, मला इथे काय भेटत नाही म्हणून नाही. तेवढं आहे आता सध्या. म्हणजे मी पण सांगू शकतो की मी व्हिडिओ बनवाय कमी पडतो, माझ्या उद्योगात मला वेळ मिळत नाही, त्यामुळे मी पोचत नाही. सांगा की मला इथे काय भेटत नाही म्हणून मी बँगलोर जातो का नाही. बँगलोरची गाय खायला जात नाही म्हणून बँगलोर जातो. विषय पैसे कमावण्याचा नाही हो, विषय नाव कमावायचा असतो. पैसे येतात जातात, एक नाव खराब झालं तुम्हाला नाव येत नाही परत. या गोष्टी येत्या गेला बँगलोरच्या गेला 10-20 रुपये 10-20 हजार रुपये आज तर जास्तच आहे आपल्या लोकल गायपेक्षा 100%. पण काय होते, ज्याला ब्रीड पाहिजे, त्याला क्वालिटीची गाय पाहिजे, त्याला बँगलोर शिवाय पर्याय मग बँगलोर असेल किंवा पाहिजे स्पेसिफिक बँगलोर नाही. जी ब्रीडची गाय आहे, आता तुषार भाऊनी समजा जनरेशन चेंज केलं, पोचून किती सेकंड थर्ड जनरेशन पोचले असणार. डायरेक्ट 9व्या जनरेशनची गाय त्यांच्या गोट्यात टाकली आता. त्यांनी अचीव करून घरची कालवड त्यांनी 40 लिटर काढून दाखवावी मला घरच्या गायला डेव्हलप करून. सोपं नाही हे, फक्त ऐकायला सोपं आहे, बोलणं सोपं येतो आणि त्याचा ब्रीड करतो तेव्हा ती काही 40 लिटर दूध देऊ शकते. घरी तयार केलेली तुम्ही कालवडी 40 लिटर पहिल्या त्याला चालू शकत नाही. वेळ लागणार, चालणार पण त्याला 3-4 दिवस जाणार. तुम्हाला सांगतो जी प्रॉडक्ट इलाय पाहिजे PL आहे आमचा तो तेवढा दाखवत नाही निश्चित. तुझ्या आमच्याकडे बी काय आहेत 17-18 लिटर दूध देणार काय आहेत, पण किती दिवस दूध देतात नाही. एकदा गाय लावली शिमीस ती गाय कमी आहे. बरं बँगलोरची काय आता तुमच्याकडे आपण सावळा डेअरीची गाय दिली होती, आता किती महिने झाला तिला येऊन? आता जवळजवळ 3 महिने. आता काय डाऊनफॉल किती आहे अजून काय नाही. किती लिटर चालू आहे? कंटिन्यू दूध देते. एक 15 लिटरच्या आसपास दूध आहे, म्हणजे दोन्ही टाइम 30 लिटर. एक बी लिटर डाऊनफॉल करत नाही. लिटर नाही डाऊनफॉल म्हणजे लगातार. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही 30 लिटर काढून नका, परवा नाही 25 काढा, पण 25 365 दिवस द्यायची ताकद आहे यांची. 280 दिवस द्यायची ताकद आहे. तुमचं संघ पण तुम्हाला मॅटर करतो. मी 100 वेळा सांगितलं असतं की तुम्ही दूध ओढावा घालू नका, दूध टिकवाय घाला. आपण काय ऑलिम्पिकला नाही एक दिवस दूध काढलं ना आपण विन झाले. आपल्याला नाही, आपल्याला सुद्धा करायचे. तुम्ही दूध काढण्यापेक्षा दूध टिकवण्याला बिलीव करा. दूध टिकते कशानं ती गोष्ट वापरा. आणि तुम्ही जर हिला जर समजा 50 किलोचं खाद्य लागतं, तुम्ही हिला 100 किलो लागतं तर उपयोग नाही, वेस्ट. जेवढं लागतं तेवढं घाला. गरजेपेक्षा जास्त घालून फायदा नाही, कमी घालून पण फायदा नाही. कशासाठी घालायचं ही मलाच कळत नाही. थेअरी चुकीची आहे. आणि आपण जर पंक्तीला जेवाय बसलो तर पंक्तीला सगळ्यांना एकसारखं वाढतो का बाबा एकदा दिले बस. प्रत्येकाची भूक वेगळी. या तुषार भाऊला 2 भाकरी लागले, मला 1 लागेल, मला 3 लागले, ह्यांना 2 लागेल. तुम्ही रिक्वायरमेंट नुसार चारा. मला तर एक नाही त्या बाबतीत मला पण बोलायचं, कारण मी बरेचदा ऐकलंय गाई एकाला किती किलो चारा लागतो, काय लागतो. आता आम्ही पण गुरं पाळल्यात ना, आम्ही आहे ना प्रयत्न एवढा असतो की खाऊन एका जनावराचं शिल्लक राहिलं पाहिजे त्यावेळी, म्हणजे बरोबर किती टाकतो त्याशी मतलब नाही. 40 लिटर दूध काढा किती किलो चारा लागतो अजून माणसांना माहित नाही. आपण चाऱ्याचा हिशोब कसं सांगू? 35 किलो नुसता मुरघास खायला लागतोय, 10-12 किलो पेंड खायला लागते. त्या पेंडीमध्ये किती प्रकार माणसांना माहित नाही. माणसाला वाटतं 40 लिटर दूध द्यावं, तेवढं सोपं आहे का ती? आता तुम्हाला सांगतो मध्ये नाही हिथच गाय होती बघा मागच्या आठवड्यात. व्हिडिओ नाही काढला त्या गायचं, मला वाटतं काढलं का नाही काय माहित नाही. दुधाली गाय होती नाही, दुधाली आपण नाही का म्हटलं, दुधाली गायची त्याच्या मागच्या आठवड्यात 1,60,000 रुपये गाय विकली मी. तिसऱ्या दिवशी मागणी आली होती बँगलोरमध्ये डिलिव्हरी. याची वारबी 3 सीट पडली होती. मोजून 10 दिवस म्हटलं मला टायमिंग 10 दिवसात त्यांना 32 लिटर दूध काढून दिली. काय ताकद काय दूध देते तर तुम्ही तुमचं संघ त्यात पण गाय आजारी पडणार जाणार, पण तुम्हाला आजारी पडली काय पाहिजे क्लिअर करायला काय पाहिजे. गाय दुधाला डाऊनफॉल करत नाही 100%. आणि एकदा गाय रुटीन लागली की नाही तुम्ही काय भीतीला घा काय प्रॉब्लेम. फक्त सुरुवातीला 10-15 दिवस तुम्हाला काय घ्यायला लागते.
ठीक. अजून काय असलं विषय सांगा. नाही, काय होतं विषय व्हिडिओ बनवायला तुमच्या. टाइम भेटत नाही माणसाला, वाटतं व्हिडिओ नाही आलं काय नाही आलं. नाही व्हिडिओ बनवायला खरंच आम्हाला टाइम मिळत नाही तर मित्रांनो. माझा म्हणण्याचा उद्देश अजून एक आहे. मी आज मी बेंगलोरच्याच काय आणि तुम्ही बेंगलोरच्याच विकला प्रेफर करतो, कारण काय तिथली काही ओरिजिनल आहे. आता काय झालंय त्या प्रमाणात वेन नाही, म्हणजे जी गायची जी डिलिव्हरी टायमिंग असतात ना ती नाहीत. त्यामुळे त्या लेवलची मोठी साईजची जी आहे, मोठी बिग साईज 40-50 लिटर आता गावत नाही. नॉर्मली काय आता 30-35 लिटर पर्यंत आपण विकतो. 25-40 तर काही घेत बी नाही आपण, 25 ते 35. आणि हीच बेसिक रेंज असते ती शेतकऱ्याला जिवंत ठेवते. आणि मेन म्हणजे उन्हाळ्यातली 35, म्हणजे हिवाळ्यातली ती 45. 40 लिटर काढायचं काम नाही राहू, एवढं सोपं नाही नाही, जे उन्हाळ्यात 30-35 देते ती हिवाळ्यात जे ना मी म्हणतो 40-45 हिशोब धरू शकता. 30 लिटर देतात ना, त्यांचं संगोपन मी म्हणतो लय चांगलं आहे, खरंच चांगलं आहे. 30 लिटर दूध का माझा काय गाय मशीन आहे, पॅक केलं दूध आलं. 30 लिटर काढायला किती एफर्ट्स घ्यायला लागते ते, त्याला ईस्ट किलो किती लागते, टॉक्सिन किती लागते. एक दिवस जनावर आजारी पडलं तर 4 दिवस दुधाला खाली येते. 4 दिवस, एक दिवस नुसती गुळी पेन बदलली तर 4 दिवस रेंजवर जात नाही. मशीन नाही नाही, शेवटी जनावर आहे, त्याला आपण जपलं तर आपल्याला पैसे भेटणार. फक्त माझं सांगण्याचा पर्पज असा आहे की शेतकऱ्यांना घासतो 25 ते 35 लिटर मध्ये तुम्हाला बेस्ट करावं. जी 40 लिटर म्हणतो ना, त्याला जर असं वाटतं की गोट्याचं फाउंडेशन चेंज करायचं तर त्यानं त्या गायच्या नादाला लागणार. शेतकऱ्यांना अजिबात त्या गायच्या नादाला लागू नका. मी अजून तिला सांगतो, तुम्हाला वाटत असेल की 40 लिटर काढून मी पैसे भेटेन, गैरसमज आहे मोठा. स्पष्ट बोलून क्लिअर. 40 लिटर 40 दिवस दूध काढू शकत नाही म्हणून आपण सांगतो ओरिजिनल. 40 लिटर 40 दिवस काढणार दूध असले तर गाय मला द्या, ही गाय ओरिजिनल नाही भेटेल. कशाला आपण काय खोटं पण करायचे, दुसऱ्याच्या घरी जाऊन मला काय करायचे. आपण आपल्याला घेताना गाय मागे 4-5 हजार, कधी 2 हजार, कधी 1000, कधी 10,000. पण हे माझ्या 5,000 तरी शेतकऱ्याच्या वाटलं काय करायचे, जी आहे ती देते मी. शेतकऱ्याला गाय परवडते 25 ते 35 लिटरच्या मध्येच परफेक्ट. आणि 40-20 टिकावर इतका मोठा टक्के असतो, लय टास्क आहे. तुमच्या ह्या स्पष्ट बोलण्याने ह्या स्वभावामुळे अजून पण महाराष्ट्रात 1 नंबरला चाललाय तुम्ही. 1 नंबर 2 नंबर मी पहिल्यापासून म्हणलं ना, आपल्याला त्याबद्दल काहीच करायचं नाही. मी माझ्या लेवलला ठीक चाललोय. आपल्याला वाटतं की आपण काही ब्रँडच देतो, त्याबद्दल वाद नाही. किंमत भले कमी जास्त घेतो मला माहित नाही, मार्केटमध्ये कोण माझं नाव खराब करेल बदनाम करेल मला माहित नाही. पण मी ज्या लेवलला ज्या कमिशन वगैरे देतो ना, त्या कमिशनला काही देणार फक्त पट्ट्या दाखवा कोणी महाराष्ट्रात. बँगलोरचे काही लोकल तर पण मी आणि किलो किती रुपयाला लोकल पण जर क्वालिटी असेल तर त्या पैशात नाही मिळत. अहो कशी तुमची द्या की मला, मीच येत नाही तर मग काय देत नाही. माणसाची गायची क्वालिटी लागली ना, त्या साधिकाला 30 लिटर दूध म्हणून चालतं का? माणसाची गॅरंटी आहे का? 100% देतो तुम्ही गॅरंटी, पण तुमची गॅरंटी आहे का तुम्ही चांगलं सांभाळा. गायची जर वार नाही पडली, गायची वार नाही पडली आणि गाय आजार नाही पडली तर मी लिहून देतो स्टॅम्पवर दूध करून. पण ह्याच गोष्टी नाही झाल्या तर कशी करेल ती? मशीन नाही, मशीन बी रिपेअर नाही. स्टॉक मध्ये एवढा रिस्क घ्यावीच लागते. काय आपण किती रिस्क गाय दिलं मी मला माहित नाही. आज बी मला एक गाय भरून द्यायची, आज सुद्धा मी कमावते का कमावते मलाच कळत नाही काय करायचं. आपलं चाललंय ठीक आहे. चांगलं पद्धत तर एवढंच आहे की 25 ते 30 मधल्या गाय तुम्ही 25 ते 35 मधल्या गाय पकडा. आणि ज्याला असं वाटतं की गोट्याचं ब्रीड नेक्स्ट लेवलला न्यायचे, त्यांना ज्याचं फाउंडेशन बेस तयार करायचं. कसं होतं आता कुठेतरी बाहेर अगदी पंजाब असो, छत्तीसगड असो, हरियाणा असो, भोपाळ असो, कुठं बी असो, बेंगलोरच्या गायपासून स्टार्ट होती म्हणजे फाउंडेशन भरायला. तिथनं पुढे तुम्ही ब्रीड डेव्हलप करा. मग माझं म्हणणं आहे की ज्याला ब्रीड डेव्हलप करायचे, ज्याला वाटतं बाबा 2 लाख बी काय नाही, 2.5 लाख बी काय नाही माझ्या ब्रीडसाठी, तर आपण 10 लाख रुपयाचा बोकड घेतला का ते कापून खाऊन त्याचं मटण होणार नाही का तेवढं पैसे? आपण कशासाठी घेतो? ब्रीडसाठी. माझ्याकडे माणसाला की म्हणजे 7.5 लाख रुपयाचा बोकड घेतलाय, 50 लाख रुपयाचं बैल घेतली, काय घेतली ते कशासाठी? ते हाऊस मौज ब्रीड शोक असतो, एक ब्रीड असतं, त्यासाठी माणसं घेतात. 10 लाख रुपये 16 लाख रुपये वेळ घेणारे माणसं तुम्हाला दाखवतो. कशासाठी? दूध काढून पैसे कमवण्यासाठी, नाव करायसाठी. नाव तर राहतच, नावाचा विषय वेगळा, पण त्याचं जाऊ आपल्या घरात राहावं जेणेकरून तिथं आपलं स्टेज. आता तुषार भाऊनी समजा 2 लाख रुपये गाय घेतली, त्यांना माहिती 2 लाख रुपयाची गाय ह्या याचं नील होते का? नाही होत. पण तिथं जी वासरू येणार आहे ती पुढच्या. आता मी कालच एकाकडे गेलो होतो, 1,50,000च्या पट्टीने 3-3 महिने काय मिळवून किती कालवड आणली. म्हटलं दूध किती देणार? म्हणजे 35 लिटर सांगितलंय आणि देणं यातला मोठा फरक आहे. आज ती जरी 1,50,000 रुपये नाशिक. आणि तुम्हाला एक क्लिअर करतो, 35 लिटर देणार ती गाय नाही देणार. तिच्यातनं जन्माला येणार कालवड तुम्ही सांभाळून मोठं करणार तेव्हा ती 35 देणार. पण सांगतो त्याचा बी गंमत सांगतो. आता समजा एम्ब्रिओ किल्ली गाय आहे, आता मी बघणार तुम्हाला, आता खरं सांगतो काय नाही, ह्या गायांच्या कम्पेअरमध्ये उभे राहत नाही त्या. खरं सांगतो मी एवढ्या गाय बघतो ना, रोज 100-200 गाय बघतो. गाय बघितली गेलं की समजते की गायची काय क्वालिटी आहे. गाय तिच्या पोटात वासरू ती 35 लिटर दूध देणार, पण पोटातलं वासरू त्याचा सड कसं येणार? कारण की बुल जर थोडंसं जरी इनब्रीडिंग झालं तर पाय वाकडे निघतात, कुठं सडत मोठं निघतात, तर कुठं चौकच पडलेला असतो. आपण गाय कशी घेतोय सगळ्या बाजूनं सरळ, चौक सरळ पाहिजे, सड एवढं पाहिजे, सड ढोवळ नाही पाहिजे, शेपूट लिंबूचं पाहिजे, चौक पुट्टा चांगला पाहिजे, तोंड लांब पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण बघून घेणार. ती घ्यायला आपण पैसे लागतो.
त्याला आतल्याला काय भरोसा उद्या काय निघेल. नाही ॲम्ब्रोच्या समजा. बाबतीत, ॲम्ब्रोच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं ना तर ते थोडंसं म्हणजे वेगळं आहे हे याच्यापेक्षा. कारण त्या गायी ज्या तिकडे त्यांनी ज्यांच्या 7,000 लिटर 10,000 लिटर काढलेल्या आहेत त्या ज्या तांबडीचं काय गेलात ना, ॲम्ब्रोच्या कालवडी बँगलोर मधनं गेल्यात. कालवडी ॲम्ब्रोचा आणि कालवडीचा काही संबंध नाही, ज्या कालवडीचा झाला आहे पण त्या गायी चांगल्या आहेत, ज्या गोदरेजच्या आहेत त्या गायी चांगल्या आहेत. त्यांचं बी काय म्हणणं की 35 लिटरनं चालू होत्या. आता आपण आता जिथं 35 लिटरनं चालू होणार नाही, असं कसं तुम्ही म्हणताय की 32 लिटरनं चालू होणार काय तुमच्या समोर आहे. त्यांच्या नावापुढे गोदरेज मॅक्स मिल्कचा ब्रँड येतो. म्हणजे ब्रँड आहे म्हणून काय पैसे आहेत का? असं मग आहे ब्रँडचेच का? पैसे आहेत. ज्यावेळी तुम्ही तुमचा ब्रँड बनवणार ना विकास साळुंके, तसं नसतंय. त्यावेळी त्याचे पैसे 4 एक्स्ट्रा लागतात. जेव्हा विकास हे तुषार बाबा माझ्याकडे काय गेला आलाय, माझ्या ब्रँड म्हणून आहे, माझ्या क्वालिटी म्हणून आल्या. मी उद्या आला लाखाची काही 2 लाख रुपये विकायची असं चालणार नाही. पण माझं समाज मानण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही पैसे लावा, निश्चित लावा, पण तुम्ही सगळं लोक ठिकाणी ठेवून लावा काय पैसे. अन्यथा इथं सगळी फसवा बसते. कोण नाही, मग मी असू नाही तर कोण असू, सगळ्या बाजूने व्यापारी सगळे एकसारखेच. सगळे एकसारखेच की. मला वाटणार नाही 5,000 भेटावं का नाही वाटणार, पण नुसतं 10,000 एका काही कमवणार असं म्हणतात. धागा आहे, धाग्यामध्ये एक फेल गेलं तर आमचा लाख रुपये जातात. काय हिशोब आहे? मी कमाई बघतो 40-50,000 रुपये. तर उद्या तुमच्या घरात काही गेली असते, एका सडबंद झाला असता, तुम्ही काय म्हणणार? विकास सडबंद झाला, मला पैसे टाक. माघारी तुम्ही घेऊन सोडणार आहे का मला? नाहीच की. मग ह्या गोष्टी मॅनेजमेंट असतात, नुसतं एक अगदी बाजूला. मीच नेली, तिचं खराब निघाला असं तर मीच आणून बांधली असती ना. हीच सगळ्यांची परिस्थिती आहे. माणसाला स्वतःचे पैसे वाचतात आणि व्यापाराचे पैसे फटकन वाटतात. हीच कंडिशन आहे आता. माझं सांगण्याचा उद्देश आहे की मी जेवढं करू शकतो तेवढं करतोय, करत राहील. इथं पुढं निघाल नाही निघाल तो विषय नंतर आहे. त्याला झाले पाहिजे दूध झाले दूध बी काढून देतोच की आपण. फक्त गाय वेळली पाहिजे की म्हणणार की आपण काय दूध काढून देतात ते जमणार नाही. त्याला जमते तर चालतंय. धन्यवाद.